आम्हाला असं सांगितलं गेलं की पप्पाला थोडीशी रिस्क आहे, पण माझ्या आईला काही रिस्क नसणार, जे ऑपरेशन होईल तेव्हा. आणि असं नंतर 15 ऑगस्टला माझे वडील वारले आणि बरोबर 6 दिवसांनी माझे आईही वारली. आता ह्याच्यामध्ये काय घडलं आम्हाला अजूनही कल्पना नाही. ऑपरेशन करण्याच्या आधी आम्ही घर गहाण ठेवून 20 लाखाचं लोन घेतलं. तर आता आमची अशी परिस्थिती झाली की बँकवाले सारखे फोन करतात आम्हाला की लोनचे पैसे भरा. लोन्सकर आजीबरोबर राहतो आहे, ते आम्ही आमचं छोटं घर आहे आणि जे आमचं घर आहे तिथं कर्ज चालू आहे. आम्ही राहणार कुठं आता आमचं असं झालं आहे की आत्महत्या करण्याची. आता एवढं मोठं 20 लाखाचं लोन तुम्ही घेतलेलं आहे, घराच्या बदल्यात घेतलेले, आता ते घर जाऊ शकतं अशी परिस्थिती. हो, आता घरी जाऊ शकतो आमची अशी परिस्थिती झाली आहे, कारण की आम्ही फेडू नाही शकत ना. मी तर शिक्षण चालू आहे, माझ्या बहिणीचे शिक्षण चालू आहे, फेडणार. काल हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली. काही नातेवाईक आणि रुग्णाच्या नातेवाईक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आली. त्यांचं असं म्हणणं होतं की हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमचा नातेवाईक दगावल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. आता खरं बघायला गेलं तर सह्याद्रीवरती असा पहिल्यांदा आरोप होतो आहे का, तर नाही. गेल्या अनेक वेळा बऱ्याचदा सह्याद्री रुग्णालयावर अशा प्रकारचे अनेक आरोप जे आहेत ते केले गेले होते. आत्ता माझ्यासोबत 2 मुलं आहेत ज्यांचा असा दावा आहे किंवा त्यांचा असा आरोप आहे की त्याच सह्याद्री हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमच्या डोक्यावरचं आईवडिलांचं जे छप्पर आहे ते उडालेलं आहे. नेमकं काय आहे त्यांची कहाणी आपण जाणून घेऊ. दादा, काय सांगशील, नेमकं तुझे आईवडिलांसोबत काय झालं, नेमकं कशी स्थिती होती त्यांना रुग्णालयात घेण्यावेळेस ट्रान्सप्लांटच्या वेळी? माझे वडील थोडेसे आजारी होते, त्यांना लिव्हरचा आजार होता. सॉरी, तुझ्या नावापासून सुरुवात. हो, मी वेदन कोमकर आणि ही माझी लहान बहीण रितिका कोमकर. तर माझ्या वडिलांना लिव्हरचा आजार होता, तर आम्ही सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट करणार होतो. पण आम्हाला असं सांगितलं गेलं की पप्पाला थोडीशी रिस्क आहे, पण माझ्या आईला काही रिस्क नसणार, जे ऑपरेशन होईल तेव्हा. आणि असं नंतर 15 ऑगस्टला माझे वडील वारले आणि बरोबर 6 दिवसांनी माझे आईही वारली. आता ह्याच्यामध्ये काय घडलं आम्हाला अजूनही कल्पना नाही आहे. काय घडलं, कसं घडलं, हलगर्जीपणा झालाच आहे, तो आम्हाला माहितीच आहे हलगर्जीपणा झाला आहे. पण आम्हाला अजूनही कॉज ऑफ डेथ, माझ्या आईची कॉज ऑफ डेथ काही कळाली नाही. माझी आई ही हेल्दी डोनर होती, म्हणजे तिला काहीच जे पहिले आपण टेस्ट वगैरे करतो त्यामध्ये काहीच आढळून आलं नाही. माझी आई एकदम हेल्दी होती आणि त्यांनी सांगितलं होतं की काहीच होणार नाही. मग असं का घडतं आहे की माझी आईही वारली आणि वडीलही वारले? असं कधी होत नाही. डोनरला काही रिस्क नसती, पण दोघंही वारले. काय सांगण्यात आलं बरं? त्यांची आधी स्थिती कशी होती, वडिलांची सुद्धा आईची सुद्धा, उपचार घेण्याआधी ट्रान्सप्लांटच्या आधीच्या वेळी? माझे वडिलांची स्थिती थोडीशी खराब होती, आम्हाला ते माहीत होतं. पण माझ्या आईचं काहीच नव्हतं. आई एकदम फिट अँड फाईन होती, तिला काहीच आजार नव्हता आणि काहीच नव्हतं. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की आई देऊ शकते लिव्हर, कारण की डॉक्टरांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की तुझ्या आईला काही होणार नाही, फक्त चान्सेस आहेत की तुझ्या वडिलांना थोडेफार काही असतं ते होऊ शकतं. आम्हाला ते मान्य आहे, पण माझ्या आईला काही होणार नाही हे आम्हाला आश्वासन दिलं, म्हणून आम्ही सर्जरीसाठी तयार झालो. रुग्णालयाकडून काय सांगण्यात आलं बरं जेव्हा आईची म्हणजे मृत्यू झाला? या सगळ्या तुम्ही विचारणा केली का रुग्णालयाला? त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? ते म्हणतात आमच्याकडून काही झालं नाही, आम्ही एकदम क्लिअर आहे, आमच्याकडून काही हलगर्जीपणा झाला नाही. आम्ही जे काही ऑपरेशन्स वगैरे केले ते आम्ही एकदम प्रोटोकॉलनी आणि सगळं शिस्तीने केले. पण शिस्तीने तुम्ही सगळं करताय, पण तुम्ही पहिले काय म्हणताय की आईला काही होणार नाही, पण नंतर कसं काय आई गमावली आम्ही आणि वडीलही गमावले. आणि आमच्यावरती आता ऑपरेशन करण्याच्या आधी आम्ही घर गहाण ठेवून 20 लाखाचं लोन घेतलं. तर आता आमची अशी परिस्थिती झाली की बँकवाले सारखे फोन करतात आम्हाला की लोनचे पैसे भरा. आता माझंही शिक्षण चालू आहे, माझं वय आहे 19 आणि हिचं वय आहे आत्ता 13 वय आहे, ती 8वीला आहे आणि माझंही शिक्षण चालू आहे. मी आता लोनचे पैसे कसे फेडणार सांगा बरं तुम्ही? मी माझ्या वयस्कर आजीबरोबर राहतो आहे, ते आम्ही आमचं छोटं घर आहे आणि जे आमचं घर आहे तिथं कर्ज चालू आहे. आम्ही राहणार कुठं आता आमचं असं झालं आहे की आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. ती काय करू नाही शकत आणि मीही नाही काय करू शकत. लोनचे पैसे कसे फेडणार आम्ही?
तुम्ही पोलिसात जाण्याची काही वाटलं का तुम्हाला की या संदर्भात आपण पोलिसात गेलं पाहिजे, तिथून काय तक्रार दाखल केली पाहिजे रुग्णालयाविरोधात? तुम्ही दोघे तर खूप लहान आहात, कोणा मोठ्याला घेऊन आपण गेलं पाहिजे असं नाही वाटलं का? आता कसं झालं, आम्हाला खूप प्रेशराईज करण्यात आलं. त्यांचे सह्याद्री हॉस्पिटलचे जे वकील होते त्यांनी आम्हाला खूप प्रेशराईज केलं की ना तुम्हाला जे करायचे ते करा, आपला जो येईल ते नंतर निर्णय येईल, आम्ही कुठलीही मदत करणार नाही ना, काहीच नाही, जे करायचं तुम्ही तुमचं बघा, आम्ही ह्याच्यात एकही थोडीही मदत करणार नाही, असं आम्हाला सांगण्यात आलं. आता एवढं मोठं 20 लाखाचं लोन तुम्ही घेतलेलं आहे, घराच्या बदल्यात घेतलेले आहे, आता ते घर जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे. हो, आता घरी जाऊ शकतो, आमची अशी परिस्थिती झाली आहे की कारण की आम्ही फेडू नाही शकत ना. मी तर शिक्षण चालू आहे, माझ्या बहिणीचे शिक्षण चालू आहे, फेडणार कसं काय? आता जर का आमच्याकडे काही इन्कमची असलं असतं तर आम्ही केलं असतं, पण आता माझं शिक्षण चालू आहे, मी काही फेडू पण नाही शकत लोन. आणि बँकवाले सारखं आम्हाला त्रास करतात, पैसे भरा. हे हॉस्पिटलही आम्हाला काही मदत करत नाही आहे ह्याच्यामध्ये की आम्ही काहीतरी आमच्यामुळं झाले तर आम्ही काही मदत करतो, काहीच नाही. आणि त्यांनी आम्हाला मदतही काही करत नाही ना, काहीच नाही, त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स येत नाही. ते म्हणतात तुम्हाला काय करायचं ते करा. आम्ही काय मागणी कराल बरं तुम्ही दोघं? आम्ही मागणी करतो की जे काही इन्व्हेस्टिगेशन झाली आहे, जे क्लीन चिट दिलं आहे आपल्या हेल्थ डिपार्टमेंटनी, काही क्लीन चिट दिलं आहे आम्हाला माध्यमातून. असंही कळलं आहे की जे समितींनी निर्णय लावला आहे सह्याद्री हॉस्पिटलच्या साठी की क्लीन चिट, तो आम्हाला मान्य नाही. आणि आमची अशी मागणी आहे की ते रिइन्व्हेस्टिगेशन्स व्हायला पाहिजेत आणि इंडिपेंडेंट म्हणजे अशी समिती नेमली पाहिजे की ते कोणी करप्टेड नाही आणि काहीच नाही, एकदम इंडिपेंडेंट समिती नेमली पाहिजे. कारण की आम्ही दोघं लहान आहे, त्यांना हॉस्पिटलला माहिती आहे, आता आम्ही दोघं लहान आहे, आम्ही यात काहीच नाही करू शकत. म्हणून त्यांनी जे काय केलं त्यांचं सह्याद्री हॉस्पिटलनी आणि जे समिती नेमली होती त्यांनी दोघांनी चर्चा वगैरे करून काय ते निकाल लावला. तर आम्ही कोणाकडे जाणार सांगा बरं? आमची अशीच मागणी आहे की आमचं जो घराचं कर्ज आहे ते सह्याद्री हॉस्पिटलनी त्यात काही ना काहीतरी केलं पाहिजे, मदत केली पाहिजे आणि आमच्या उदरनिर्वाहासाठी काही ना काहीतरी मदत केली पाहिजे. ह्याच्यात आम्ही मागणी करतो, सरकारलाही मागणी करतो आणि सह्याद्री हॉस्पिटललाही मागणी करतो. नक्कीच या दोघांची अशी हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. आणि एकंदरीतच या 2 लहान मुलांचा असा आरोप आहे की आमच्या आईवडिलांचं आमच्यावरून छप्पर जे हरपलं आहे किंवा गेलं जे आहे ते त्या सह्याद्री रुग्णालयामुळे गेलेलं आहे. त्याच्यामुळे हेल्थ डिपार्टमेंटने त्या सह्याद्री रुग्णालयासंदर्भात जी क्लीन चिट दिली होती ती सर्वप्रथम मागे घेण्यात यावी. आणि दुसरी या 2 लहान मुलांची अशी मागणी आहे की त्यांच्यावरती 20 लाखांचं जे कर्ज आहे, एक 19 आणि एक 13 वर्षाची मुलगी आहे, त्यांच्यावरचं या सगळ्या संदर्भात सह्याद्री हॉस्पिटलने काहीतरी इंटरफेअर करून त्या कर्जाविषयी काहीतरी तोडगा काढावा अशी एक दुसरी मागणी या 2 मुलांकडून करण्यात येते. पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.